हा वर्क पॉवर एनर्जीचा सेकंड पार्ट आहे. ओके, फर्स्ट पार्टमध्ये आपण ते झालं. त्यात काय काय गोष्टी एक वर्कबद्दल 2-3 गोष्टी राहिल्या होत्या. बरं, आता वर्कचं ना आपल्याला युनिट बघायचं आहे. वर्कचा फॉर्म्युला आता मी सांगितलं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट होतं आणि इथं कॉस्ट डेटा होतं. ह्याला काय व्हॅल्यू नसते, सो डोंट वरी अबाउट. व्हॅल्यू नसते म्हणजे त्याला डायमेन्शन नसतं. आता बघा, फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन आहे. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय, मीटर आहे. म्हणजेच काय आलं तुमचं, न्यूटन मीटर झालं. ह्यालाच वर्कमध्ये जूल असं म्हणतात. इम्पॉर्टंट आहे, जूल, JOUL या, जूल. वर्कचं युनिट काय आलं मग, जूल झालं. हे युनिट झालं तुमचं SI युनिट झालं. तसंच CGS युनिट बघा, वर्क फोर्सचं CGS मध्ये युनिट काय तुमचं, डाईन असतं. आणि डिस्प्लेसमेंटचं CGS काय असतं, सेंटीमीटर असतं. म्हणजे तुमचं काय बनल, डाईन सेंटीमीटर. ह्यालाच वर्कमध्ये अर्ग असं म्हणतात. हे तुमचं CGS युनिट झालं. हे एक्झामला खूप वेळा विचारतं. ठीक आहे, जूल SI युनिट आहे आणि अर्ग हे CGS युनिट आहे. ठीक आहे, म्हणजे एक रिलेशन आहे, 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग. हे रिलेशन आहे. आणि हे एक्झामला कधी कधी फिलिंग द ब्लँक्सला पण विचारतात. 1 जूल इज इक्वल टू ... अर्ग विचारतात, किंवा प्रूव्ह दॅट 1 जूल इज इक्वल टू 10⁷ अर्ग. ठीक आहे, तर आपण ते प्रूफ बघूया. ठीक आहे, 1 जूल इक्वल 10. ओके, आपण आता कॅल्क्युलेशन करू. वर्क इज इक्वल टू न्यूटन मीटर झालं युनिट. 1 न्यूटन म्हणजे किती असणार आहे सगळ्यांना माहिती. 1 न्यूटन इज इक्वल 10⁵ डाईन झालं. आणि 1 मीटर म्हणजे किती आलं रे, 10⁻² सेंटीमीटर झालं. 10⁻² म्हणजे 100. 10⁵ म्हणजे 1,00,000 झालं. ओके, आता इथे मल्टिप्लिकेशन आहे. सगळ्यांना हा रूल माहित असेल, A⁻m इंटू A⁻n. काय तर आहे, A⁻m+n होतं. म्हणजे जर तुमचा बेस सेम असेल आणि त्यांच्यामध्ये जर प्रोडक्ट साइन असेल तर पॉवरची काय ते ॲडिशन होते. बघा, 10 आणि 10 ह्यांच्यामध्ये मल्टिशन साइन आहे म्हणून पॉवरची काय ॲडिशन झाली, डाईन सेंटीमीटर. आलं का, मग 10⁻⁷ डाईन सेंटीमीटर. आणि ह्यालाच आता आपण केलं होतं, ह्यालाच आपण काय म्हणतो, अर्ग म्हणतो. आलं का, हे 10⁻⁷ अर्ग. कधी कधी हे 2 मार्काला विचारतात, प्रूफ करा म्हणून. सगळ्यांना पटलं, हे महत्वाचं आहे, हा रूल महत्वाचा आहे. ऑल सेट आहे. आता तुम्हाला युनिटबद्दल कळालं. आता ह्याचा अजून एक पार्ट होता. आता व्हॉट इज मीन बाय 1 जूल असं विचारतात. व्हॉट इज मीन बाय 1 जूल विचारतात. हा त्यांचा आवडीचा क्वेश्चन आहे. आपण कधी एक्झामला विचारतो, व्हॉट इज मीन बाय 1 जूल. ओके, आपण परत येतात. फोर्स इज इक्वल टू वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट झालं. आता हा 1 जूल कधी होईल ते इमॅजिन करा. हा 1 जूल कधी होईल, जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी 1 होतील. म्हणजे हा 1 न्यूटन होईल आणि हा 1 मीटर होईल. बरोबर. आता डेफिनेशन कशी होती जस्ट इमॅजिन करा. अ वर्क इज said to be 1 joule if 1 Newton of force is applied on a body and body displaces by 1 meter, then that work is called as 1 joule. Sorry, दिसलं नसेल. ओके, बघा, वर्क इज सेड टू बी 1 जूल इफ 1 न्यूटन ऑफ फोर्स, म्हणजे 1 न्यूटन फोर्स अप्लाय करायचा आणि ती बॉडी डिस्प्लेस व्हायला पाहिजे. कितीने बाबा, 1 मीटरने. त्याला फक्त इंग्लिशमध्ये केलं. इफ 1 न्यूटन ऑफ फोर्स इज अप्लाइड ऑन अ बॉडी अँड बॉडी डिस्प्लेसेस बाय 1 मीटर, देन वर्क इज सेड टू बी जूल. राईट, हे झालं तुमचं 1 जूलचं. सेम लॉजिक आता 1 अर्गचं कसं करणार, सेम आहे. फक्त ह्या 1 जूल, ह्या 1 न्यूटनच्या ठिकाणी तुम्हाला 1 डायन लिहायचं आहे आणि ह्या 1 मीटरच्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं होतं, 1 सेंटीमीटर लिहायचं. बाकी सगळं डेफिनेट सेम. मग कसं लिहिता येईल बघा. वर्क इज सेड टू बी 1 अर्ग इफ 1 डायन ऑफ फोर्स इज अप्लाइड ऑन अ बॉडी अँड बॉडी डिस्प्लेसेस बाय 1 सेंटीमीटर, देन वर्क इज सेड टू बी 1 अर्ग. हे एक्झामला विचारता कधी कधी. ऑल सेट आहे. ओके, आता आपल्या वर्कबद्दल मला जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी सगळं सिनेरियो घेतलेले, जे विचारतात ते पण घेतलेले. ओके,
त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे पॉवर पार्ट करायचा. जसं त्याचा जो सेकंड पार्ट होता वर पॉवर आणायची, त्याचा पॉवर करायचा. ठीक आहे. आपला जो सेकंड पार्ट आहे तो पॉवर आहे. बरं, आता पॉवर काय असं सांगतो मला, एक सोपं लॉजिक म्हणतो बघा. आपण एक ॲझ्युम करू, एक लुकडा मुलगा घेऊया. ठीक आहे. आणि एक जाडा मुलगा घेऊया. जाडा मुलगा कसं काढायचा, जरा जाड काढा पाहिला. हा जाडा मुलगा ॲझ्युम करा. ठीक आहे. आता मला काय म्हणायचं माहिती आहे का, की जाड म्हणजे ह्याची ताकद जास्त असं मला म्हणायचं. ही काय ताकद जास्त आहे. आता तेच तुम्हाला बघून कळतं हा जास्त ह्याची जास्त पॉवर आहे का ह्याची जास्त पॉवर आहे. तुम्ही लगेच बघून सांगता हा ह्याची पॉवर जास्त आहे. तुम्ही कसं ठरवलं रे ह्याची पॉवर जास्त आहे. तुम्ही न कळतपणे तुम्ही मनातल्या मनात तुम्ही काय केलं माहिती आहे का, कोण जास्त वर्क करतोय, हा जास्त करतोय का हा जास्त वर्क करतोय, तुम्ही हे कॅल्क्युलेट केलं. बरोबर की न कळतपणे तुम्ही मनातल्या मनात कॅल्क्युलेट केलं. काय केलं, हा जास्त वर्क करतोय का हा जास्त वर्क करतोय इन मिनिमम टाइम. लॉजिक कळतंय मला काय आणायचं आहे. बघा आता याचे तुम्हाला सिनियर सांगतो. समजा एक हा लुकडा व्यक्ती आहे, तुम्हाला काय करायचं आहे, 100 kg आहे ना, हे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत न्यायचं आहे. आता हा लुकडा व्यक्ती काय करतोय, हा काय करणार, ऑब्विस एका वेळी 100 kg नाही होत ना, तो काय करणार हवा 10 kgचे असे 10 राऊंड मारल, 10 kgचे असे 10 राऊंड मारल आणि इथं तो 100 kg पास करेल. बरं, आता हा जो जाड व्यक्ती आहे ज्याचा ताकद जास्त आहे तो काय करेल बा, 10 kg नाहीये त्याला 10 kg त्यासाठी एकदम हलका असणार आहे. तो काय करेल, डायरेक्ट 25 kgचं उचलेल आणि 4 राऊंड मारल. 4 राऊंड मध्ये तो काय करा 100 kg तो इथून इथे डिस्कस करा. मग तुम्ही कळून जाल अरे हा ह्यांनी काय केलं, ह्याला कमी टाइम मध्ये ह्यांनी जास्त काम केलं. बघा कसं केलं, तुम्ही कसं ठरवलं, त्यांनी कमी टाइम मध्ये जास्त काम केलं म्हणून ह्याची पॉवर जास्त. असंच कॅल्क्युलेशन असतं कधी पण. म्हणून पॉवरचा फॉर्म्युला जर तुम्ही बघायला गेला तर वर्क अपॉन टाइम असतो नेहमी. पॉवर इज इक्वल टू असतं वर्क अपॉन टाइम असतं. तर ह्याची डेफिनेशन काय ते बघा, रेट ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड पॉवर. रेट ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड पॉवर. एकदम सोपी डेफिनेशन, एकदम सिंगल लाईनची डेफिनेशन. वर्क ऑफ रेट ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड पॉवर. आता म्हणजे फॉर्म्युला काय, पॉवर इज इक्वल टू, जेव्हा आपण ते रेट वर्क देतो ना त्याचा अर्थ असतो तो डिवाइड बाय टी असतो. आणि काय करायचं तुम्हाला, वर्क बरोबर करायचं आहे. हे तुमचं वर्क पॉवरचं फॉर्म्युला झालं सगळ्यांचं. ओके, आता आपण काय करू, पॉवरचं युनिट बघूया. वर्क अपॉन टाइम. आता वर्कचा आपण युनिट बघितलं होतं जूल असतो, टाइमचं युनिट हे नेहमी सेकंद असतं, मग युनिट काय जूल पर सेकंद झालं. पण ह्यालाच काय म्हणतात, वॅट असंही म्हणतात. पॉवर इज इक्वल टू वॅट. पॉवरचं युनिट काय, वॅट म्हणतात. बरोबर. आता एक्झामला क्वेश्चन विचारता, व्हॉट इज मीन बाय 1 वॅट, असं क्वेश्चन एक्झामला विचारू शकतो. मग तुम्ही कसं सांगाल, तेच इमॅजिन करता 1 वॅट कधी येईल रे, जेव्हा तुमचा हा फॉर्म्युला आहे बघा, तुमचं 1 वॅट कधी येईल, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. 1 वॅट कधी येईल, जसं इमॅजिन करा 1 वॅट जेव्हा तुमचं हा 1 असेल आणि हा पण 1 असेल. मग कसं लिहिणार मग तुम्ही डेफिनेशन, 1 वॅटची डेफिनेशन कशी लिहिणार, when 1 joule of work is done in 1 second, then it is called as 1 वॅट. सगळ्यांना पटलं, एवढं सोपं आहे. ऑल सेट आहे. आता एक्झाम जर तुम्ही बघता ना आपल्या लाईफमध्ये म्हणजे आपल्या कमर्शियल यूजमध्ये ना वॅट म्हणून वापरतात. कधी पण बघा वॅट हा असतो. आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी असते बघा, हा 50 वॅट वापरतो, 100 वॅट वापरतो. बेसिकली हेच येते वॅट. तुम्ही किती पॉवर कन्झ्युम करता हेच येते. ठीक आहे, त्याच्यावर आपण पुढे जाऊया. ओके, आणि ना ओके, आणि ह्याच्यामध्ये ना ह्याच्यावरचे क्वेश्चन्स खूप आहे एक्झामला, तुम्हाला कळून जाईल. ओके, हे एक शॉर्टकट एक लॉजिक आहे. हे ह्याच्यावर तर क्वेश्चन खूप येतात कारण हा कन्फ्युजिंग आहे. बघा, पॉवर म्हणजे काय आलं रे, वर्क अपॉन टाइम आला. ओके, पॉवरचा फॉर्म्युला काय रे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आला. ओके, आता माझा एक क्वेश्चन आहे, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येतो रे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे. राईट, म्हणजे बघा आता मी काय करतो, ह्याच्या ठिकाणी काय लिहितो मी, व्ही लिहू शकतो का, एफ इंटू व्ही.
म्हणून पॉवरचा अजून एक फॉर्म्युला येतो F × V. आणि तुम्हाला बघा एक्झामला बघा तुम्ही ह्याच्यावर सगळ्यात जास्त क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला काय देतील त्या गोष्टीबद्दल, म्हणजे एखाद्या बॉडीबद्दल सांगतील की एखादी बॉडी मूव्ह होती 10 मीटर पर सेकंदनी आणि त्याच्यावर फोर्स होतं 10 न्यूटन एवढा. तर व्हॉट इज पॉवर, मग हे कॅल्क्युलेशन करावं लागतं. तुम्हाला पॉवरचा एकच फॉर्म्युला माहीत असेल, पण नाही, हा एक हिडन फॉर्म्युला आहे. हा एक खूप महत्त्वाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, पॉवरबद्दल महत्त्वाचं एवढं. पॉवरबद्दल एक लास्टचा पॉईंट राहिला. तुम्ही आता आजकाल बघता ना, तुमचं आता आजकाल गावाकडे जर शेती असते, शेतीमध्ये ट्रॅक्टर वापरता. मग ट्रॅक्टरची पॉवर मोजतात माहिती आहे का तुम्हाला? ते अरे माझ्याकडे एवढ्या हॉर्स पॉवरची ट्रॅक्टर आहे, 700 म्हणजे 50 हॉर्स पॉवरची ट्रॅक्टर आहे, 100 हॉर्स पॉवरचं ट्रॅक्टर आहे. म्हणजे काय असं माहिती आहे का, 1 फॉर्म्युला 1 HP इज इक्वल टू 746 वॅट असतं. आता जो छोटा ट्रॅक्टर असतो ना, ॲझ्युम करा तो छोटा ट्रॅक्टर तो 25 हॉर्स पॉवरचा, 25 हॉर्स पॉवरचा. याचा अर्थ त्याची किती वॅट असेल रे? मग तुम्ही 25 इंटू काय करणार, 746 वॅट करणार. जे काय मल्टिप्लिकेशन येईल तेवढा हॉर्स पॉवर झालं, तेवढा वॅट झाला. म्हणून 1 HP इज इक्वल टू 746 हे इम्पॉर्टंट आहे. हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. एक्झामला विचारता, फिल इन दी ब्लँक्सलाही कधी कधी विचारता व्हॉट इज 1 HP इज इक्वल डॉट डॉट वॅट. मग तुम्हाला कळायला पाहिजे ते. ठीक आहे, ऑल सेट आहे. ओके, पॉवरबद्दल मला जेवढं विचारता येईल तेवढं करेल. ह्यातलं मोस्टली मी जेवढं बघितलं एक्झामला ह्याच्यावरती न्यूमेरिकल्स जास्त विचारलं. ते पण न्यूमेरिकल मी सांगितलं कोणत्या बेसवर आहे, ह्या फॉर्म्युलाच्या बेसवर न्यूमेरिकल्स. तर क्वेश्चनमध्ये बघा, हा तुम्हाला भेटून जाईल. मी व्हिडिओ काढलेला आहे न्यूमेरिकलचा, तर तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, हा झाला HP. जरा पॉवरबद्दल एवढंच आहे. आता आपण पुढचा पार्टला चाललो, एनर्जी. एनर्जी जर आता हा एनर्जी काय असतं तुम्हाला, एनर्जी म्हणजे काय माहिती आहे का? आता एकदम सोपं, तुम्हाला आता तुम्ही काय खाल्लंच नाही, तुम्हाला एनर्जी मिळेल का? नाही मिळणार. एनर्जी नाही मिळणार तर काय होईल? तुम्ही काही वर्क करू शकता का? नाही, राईट. जर तुम्हाला एनर्जी मिळाली तर तुम्ही वर्क करू शकता. म्हणून एनर्जी डेफिनेशन काय बघा, कॅपॅसिटी टू डू अ वर्क is called energy. Capacity to do a work is called as energy. ठीक आहे, त्याचं युनिट पण काय आता, युनिट म्हणजे ना तुम्ही वर्कच करताय बेसिकली, म्हणून त्याचं युनिट काय येणार आहे? एनर्जीचं पण युनिट हे ज्यूलच येणार आहे, SI युनिट. आणि CGS युनिट काय येणार आहे? अर्ग येणार आहे. ठीक आहे, हे तुमचं CGS युनिट म्हणून SI युनिट आणि CGS युनिट लक्षात ठेवा एनर्जीचं पण. ओके, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन येतो बघा. आता जसं तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी असते, राईट, इलेक्ट्रिसिटी असते, ती जी तुमची इलेक्ट्रिसिटी असते ना ती नेहमी असं असते बघा, वॅट आवर असते किंवा किलो वॅट आवर असतो. हे मिनिंग आहे, ह्याचं मी मिनिंग सांगतो तुम्हाला काय असतं. ओके, आता वॅट आवर, आता वॅट आवर कसं करता येईल बघा. आता मला काय एनर्जी असते, एनर्जी म्हणजे काय रे? कॅपॅसिटी टू डू वर्क असतं. बघा आता आपण ह्याला थोडंसं लॉजिकल विचार करायचं तुम्ही. बघा, वॅट म्हणजे हे पॉवरचं युनिट आहे आणि आवर हे टाइमचं युनिट आहे, बरोबर. जर तुम्ही ऑब्झर्व करता ना, पॉवर इज इक्वल टू काय असतं रे? वर्क अपॉन टाइम असतं, राईट. हा टाइम इथं डिवाइड केला म्हणजे तुमचं बेसिकली आलं की नाही, म्हणजे तुम्ही पॉवर इंटू टाइम बेसिकली काय झालं, तुमचं वर्क झालं. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, आता मी एखाद्या गोष्टी वॅट आवर लिहिलं बघा, 5 वॅट आवर लिहिलं. याचा अर्थ काय होता माहिती आहे का? तो कंटिन्युअसली 1 तासभर 5 वॅट एवढं वापरतोय. म्हणजे आता समजा तुम्ही आता लेट्स से अजून करा, तुम्ही तुमच्या घरातली वॉशिंग मशीन चालू केली, त्याच्यावर लिहिलं असेल, मे बी लिहिलं असेल, अजून करा 15 किलो वॅट लिहिलं असेल, एवढी त्याला एनर्जी लागते, राईट. जर तुम्ही ती 1 तासासाठी चालवली तर ते कसं येईल? 15 किलो वॅट आवर येईल. मग तुम्ही एवढी एनर्जी ते खाल्ली, यूज करता, किलो वॅट आवर, राईट. आता एक्झामला विचारतात व्हॉट इज मीन बाय 1 वॅट आवर, 1 वॅट. मग तुम्ही कसं लिहिचाल? वेन, बघा, वेन 1 वॅट ऑफ power is consumed
in 1 hour, then it is called as 1 watt hour. सेम 1 किलो वॅट आवर कसं लिहिता तुम्ही? KW म्हणजे किलो, किलो म्हणजे 10⁻³ म्हणजे 1000. वेन फक्त 1 वॅटच्या ठिकाणी 1 किलो, वेन 1 किलो वॅट ऑफ पॉवर इज कंझ्युम इन 1 hour. म्हणजे कंटिन्युअसली तुमची एनर्जी सप्लाय व्हायला पाहिजे. कंटिन्युअसली मी काय म्हणतोय, कंटिन्युअसली एनर्जी सप्लाय व्हायला पाहिजे. 1 वॅट आवर तुम्ही कंटिन्युअसली सप्लाय देताय. कळतंय? 1 वॅट आवर. वॅट आवर खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली 1 किलो वॅट, आता ह्याला कंझ्युम नाही म्हणतात, ह्याला असं म्हणता येईल 1 किलो वॅट ऑफ पॉवर हे कंटिन्युअसली ते आवरमध्ये करून देतो. तर त्याला काय म्हणतात? वॅट आवर, किलो वॅट आवर म्हणतात. आणि ते पण वॅट असणार आहे. तुमचं कंटिन्युअसली तो 1 तास तुम्ही देत राहणार आहे. बरं, अजून एक एक्झाम्पल सांगतो. बघा, तुमच्या मोबाईलच्या बॅटरीच्या मागे लिहिलं असतं बघा 80 मिली अँपियर आवर दिलेला असतो. म्हणजे काय करतो माहिती आहे का? तो कंटिन्युअसली 80 मिली अँपियर तुम्हाला देत राहतो. 80 मिली अँपियर आवर देत राहतो कंटिन्युअसली. ठीक आहे, ऑल सेट आहे. ओके, आता ह्याच्यानंतर मला जे सांगायचं आहे तुम्हाला ते खूप महत्वाचं आहे. एक्झामला ना फिल इन द ब्लँक्सला विचारतात 1 किलो वॅट आवर इज इक्वल टू डॉट डॉट जूल म्हणतात. डॉट डॉट जूल असं विचारतात. ठीक आहे, त्याचं उत्तर काय आहे? 3.6 इंटू 10⁻6 जूल हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, परत सांगतो 1 किलो वॅट आवर इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁻6 जूल. एक्झामला खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. व्हॉट इज 1 किलो वॅट आवर इज इक्वल टू डॉट डॉट जूल. एक्झामला खूप वेळा विचारलेला आहे. ऑल सेट आहे. किंवा ह्यालाच जर मी कॅल्क्युलेशन करायला गेलो तर असं लिहू शकतो 3.6 10⁻6 नेहमी मेगा असतं, मेगा जूल पण असं लिहू शकतो. ठीक आहे, एक्झामला खूप वेळा विचारतो क्वेश्चन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 1 किलो वॅट आवर इन जूल. तो 3.6 इंटू 10⁻6 जूल. ऑल सेट आहे. ओके, आता झालं आपलं एनर्जी बद्दल झालं, राईट. आता एनर्जीचे टाईप वगैरे आपण बघूया. ठीक, ह्याच्यानंतर आहे ना मेकॅनिकल एनर्जी म्हणून एक कन्सेप्ट आहे. त्यांचा आवडता क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. मेकॅनिकल एनर्जी. तर एक्झामला विचारतो व्हॉट आर दी डिफरंट टाइप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी. तर काय आहेत? एक आहे कायनेटिक एनर्जी, सगळ्यांना माहिती आहे कायनेटिक एनर्जी. दुसरे आहे पोटेन्शियल एनर्जी. आता एक्झामला काय विचार सांगतो तुम्हाला. एक्झामला विचारतात किंवा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांचा डिफरन्स काय. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांचा डिफरन्स काय. बरं, आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय बघा. कायनेटिकला जर तुम्ही बघायला गेला ना, कायनेटिक म्हणजे ते मोशनमध्ये असतं. ते म्हणजे ह्याचं मिनिंग असतं कायनेटिक एनर्जी म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट मोशनमध्ये असते त्याला जी एनर्जी प्राप्त झालेली असते त्याला म्हणतात कायनेटिक एनर्जी. म्हणजे आता मला कसं म्हणतात बघा, द एनर्जी possessed by a body due to, हे वाक्य इम्पॉर्टंट आहे, ड्यू टू व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. हे इम्पॉर्टंट. ड्यू टू व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. ऑल सेट आहे. ओके, आता पोटेन्शियल एनर्जी सेम आहे, फक्त एकच चेंज आहे. द एनर्जी possessed by a body due to virtue of its position is called पोटेन्शियल एनर्जी. ऑल सेट आहे, सगळ्यांना कळालं. कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी त्यांचा आवडीचा डिफरन्स विचारतो एक्झामला. ओके, दुसरा आहे कायनेटिकचा. जर तुम्ही फॉर्म्युला बघता ना, हा फॉर्म्युला 1/2 mv² आहे आणि इथं आहे mgh. हा फॉर्म्युला आहे, हा त्याचा फॉर्म्युला. ऑल सेट आहे. दोघांचं युनिट जूल आहे त्यामुळे तो काय डिफरन्स होऊ शकत नाही.
ऑल सेट आहे. ओके, आता जर तुम्ही बघता ना कायनेटिक एनर्जीचे 3 टाईप्स आहेत. ठीक आहे, 3 टाईप कोणते आहेत ते सांगतो तुम्हाला, की जे एक्झामला एवढं विचारत नाही, सो डोंट वरी. एक आहे ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी, लेशनल कायनेटिक एनर्जी. दुसरा आहे रोटेशनल आणि तिसरा आहे व्हायब्रेशनल. ठीक आहे, एक्झामला कधी विचारत नाही त्यामुळे मी एवढं सांगत नाही. ट्रान्सलेशन बघा, ट्रान्सलेशन मध्ये सांगतो अजून पण मी सांगतोय तुम्हाला. म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये तुम्ही गाडी चालवताय बरं, म्हणजे तुम्ही हॉरिझॉन्टल गाडी चालवता राईट, मग ते लिनियर झालं, त्याला ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी म्हणतात. रोटेशन म्हणजे कसं, आता समजा चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय, हे रोटेशनल कायनेटिक एनर्जी झालं राईट. आता व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी सगळ्यांना माहिती होतं. आता बघा, जेव्हा तुम्ही तुमचा मोबाईल तर व्हायब्रेट मोडवर टाकता राईट, व्हायब्रेटवर टाकता, तेव्हा काय होतं, व्हायब्रेशनल एनर्जी, व्हायब्रेशन येतं त्याला राईट. तेव्हा ते काय म्हणतात, ती जी एनर्जी असते ते व्हायब्रेट. त्या केसमध्ये बघा तुम्ही जर ऑब्झर्व कराल ना, ती बॉडी न पण थोडी थोडी मूव्ह होत राहते, त्याला आपण म्हणू शकतो व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. सो डोंट वरी, याच्याबद्दल जास्त विचारत नाही एक्झामला, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल जास्त करणार नाही. ओके, आता ही गोष्ट काय कायनेटिक एनर्जी, म्हणजे तुम्ही गाडी चालवताय, एखादा व्यक्ती तो गाडी चालवतोय किंवा पळतोय, मग त्याच्यामध्ये कोणती एनर्जी क्रिएट असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी असणार. का, कारण ती त्याला मिळालेली एनर्जी बिकॉज ऑफ इट्स मोशन, ह्या मोशनमध्ये त्याला जी मिळते, म्हणून त्याला कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. ऑल सेट आहे, सगळ्यांना पटलं. ओके, आता पोटेन्शियल एनर्जीमध्ये बघा, जर तुम्ही बघाल ना, वर्डचे ऑफ इट्स पोझिशन लिहिलेलं आहे, पोझिशन खूप मॅटर करतं. तर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. ओके, आपण 3 केसेस घेऊया. 1 मीटर घेऊया, 5 मीटर घेऊया आणि 100 मीटर घेऊया. बघा, आता एक XYZ घेऊया. तो काय करतोय, तो 1 मीटर एवढा हाईटवर गेला आणि तिथून खाली उडी मारला. तर लागेल का रे, हो त्याला नक्की लागेल, पण थोडंसं कमी लागेल, लेस लागेल, खूपच कमी लागेल. 1 मीटर उडी मारल्याने काहीच नाही लागणार. समजा त्याच व्यक्तीने आता 5व्या मजल्यावर गेला, म्हणजे 5 मीटरवर गेला आणि तिथून उडी मारली, त्याला बऱ्यापैकी लागेल. समजा त्याच व्यक्तीने तर जस्ट इमॅजिन करा 100 मीटर उडी मारली, त्याला खूप लागेल. असं का होतं, कोणी सांगाल का मला? बघा ना, म्हणजे याचा अर्थ काय होता म्हणजे का, तो पोझिशन तुम्ही बघायला लागेल, तो ग्राउंड पासून पोझिशन जर तुम्ही बघायला गेला ना, खूप उंच आहे, म्हणजे जेवढं उंच आहे तेवढे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी जास्त असते. ह्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी खूप असणार आहे, ह्याच्यामध्ये मॉडरेट असणार आहे, ह्याच्यामध्ये खूप कमी असणार आहे. आणि एखादा व्यक्ती ग्राउंडवरच आहे, मॅकेसिम पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे, 0 असणार आहे राईट. म्हणून पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये बघा, जर तुम्ही बघता mgh आहे, h म्हणजे काय असतो, ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे ग्रॅव्हिटी म्हणजे हाईट, जमिनीपासून किती हाईटवरती आहे, हा तो h. जसे म्हणजे एखादा व्यक्ती जमिनीवरती आहे, त्याचा h का असणार आहे, केसमध्ये 0 असणार आहे. हा 1 मीटरवरती, मग इथं 1 येईल, इथं 5 येईल, इथं 100 येईल, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी असं होतं. ऑल सेट आहे. म्हणून पोटेन्शियल एनर्जी ही नेहमी जमिनीपासून किती उंचीवरती, म्हणून. आणि त्या व्यक्तीचं वेट, म्हणजे आपण नेहमी वेट म्हणजे काय असतं नेहमी mg असतं की नाही, म्हणून तो वेट आलेला. आता सेम लॉजिकच आहे, समजा लुकड्या मनाला उडी मारली इथून, तर त्यामुळे कमी लागणार आहे, त्यामुळे नाही, कमी लागण्यापेक्षा एनर्जी कमी असणार त्याची. आणि जो जाड व्यक्ती असेल त्याची एनर्जी असं असणार आहे, mgh. लागल ते वेगळी गोष्ट आहे, पण एनर्जी कन्सेप्ट बघा, एनर्जी. जर जाड मुलगा असेल त्याची एनर्जी ह्या केसमध्ये खूप जास्त असणार आहे. का, त्याचा m आणि g, m जास्त असणार आहे त्याचा, g तर फिक्स असतो नेहमी 9.8. h ह्या केसमध्ये दोघांच्या केसमध्ये सेम राहील, m, g आणि h दोघांच्या केसमध्ये सेम राहील, फक्त मास दोघांचं वेगळं राहील. लुकड्या मुलाचा मास ऑब्वियस कमी असणार आहे आणि जाड्या मुलाचा मास जास्त असणार आहे, mgh होऊन जाईल. सगळ्यांना पटलं, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. ओके, अजूनही तुम्हाला सांगायचं राहिलं, आता पोटेन्शियल एनर्जीचे 3 टाईप आहेत. बघा, पोटेन्शियल एनर्जीचे 3 टाईप आहे. एक आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, दुसरं आहे इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी, आणि तिसरं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी.
बरं, आता आपण जे एक्झाम्पल बघत होतो ना, हे सगळं हाईटवालं वगैरे, हे ग्रॅव्हिटेशनलचे, कारण ग्रॅव्हिटीपासून तुम्ही किती हाईटवर चाललंय ते बघताय. आता इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जीची एक सांगतो तुम्हाला. आता इलॅस्टिक पोटेन्शियल, इलॅस्टिकची एकदम सोपं लॉजिक सांगतो. एक आपण रबर घेऊया. बघा, हा रबर आहे. तुम्ही त्याला जेवढं ताणल ना, जेवढं इकडं त्याला अपोजमध्ये ताणल ना, तेवढी जास्त त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी जास्त होणार आहे. बरं, रबरला मी ताणलं, जेवढं जास्त ताणलं तेवढं सोडं, जेवढा तो फास्ट करून तिकडं जाईल. राईट. मग त्याच्यामध्ये जी एनर्जी तयार होते त्याला म्हणतात इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. आता ॲझ्युम करा, एका रबर आहे. बघा, हा एवढाच रबर आहे. त्याला तुम्ही ना सिनरी घेऊया, त्याला एवढं ताणलं तुम्ही, मग त्याच्यामध्ये ॲझ्युम करा 10 जूल एवढी पोटेन्शियल एनर्जी. हा एवढा रबरला तुम्हाला त्याला थोडं जास्त जाणता, म्हणजे 50 जूल एवढी होईल. त्याच रबरला तुम्ही एवढं ताणलं तर 100 जूल. जसं तुम्ही रबर सोडाल, जसं इमॅजिन करा, जसं तुम्ही रबर करा, ह्याचा फटका जोरात लागेल. बरं, हा रिस्टोर लगेच होऊन जाईल, म्हणजे फास्ट रिस्टोर होऊन रिस्टोर होईल, कारण ह्याची ताकद जास्त राहणार आहे. एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, त्याला म्हणतात इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. अजून एक्झाम्पल सांगू, जर तुम्ही रबरी बॉल घेतला, तुम्ही जमिनीत आदळला, तुम्ही बघा जेवढा जोरात आदळता तेवढा जोरात तो बाउन्स करतो. का? जेवढा जोरात तो बॉल, अजून करा, हा बॉल आहे, तुम्ही जेवढा जोरात इथं आदळता ना, तो धडकतो ना, तेवढा जाणं तर इथं स्वतःची एनर्जी गेन करतो आणि ती परत तिकडे रिलीज करतो, म्हणून तो जास्त हाईटून निवडते जातो. बरोबर ना. तुम्ही जेवढा जोरात मारसाल तेवढा जोरात तो दाबला जाईल बेसिकली, आणि तो स्वतःमध्ये तेवढी एनर्जी गेन करेल, आणि तीच एनर्जी तो अपोजमध्ये रिलीज करेल तेवढा फास्ट. लॉजिक कळायला तुम्हाला? म्हणून ह्याला म्हणतात इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. आता इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय असतं माहिती आहे का? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय म्हणतात, तुम्हाला कॅपॅसिटर नाही नसेल माहिती नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे असं म्हणता येईल की एखादी गोष्ट आहे, हा समजा क्यू हा पार्ट आहे, तो काय करतो, त्याच्यामध्ये चार्ज स्टोअर करतो. म्हणजे जसं एक्झाम्पल म्हणता येईल इलेक्ट्रोस्टॅटिकचं एक्झाम्पल, आपली मोबाईलची बॅटरी, न कळतपणे इनडायरेक्टली तसंच म्हणता येईल. तुम्ही जेव्हा त्याला चार्जिंग करताना त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर होते, ती नथिंग बट तुमची पोटेन्शियल. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय बाबा? पोटेन्शियल बघा, ह्याच्यामध्ये एवढं पोटेन्शियल होल्ड करायची ताकद आहे, त्याला आपण असं म्हणू शकतो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. एक्झामला एवढं जास्त विचारत नाही, सो डोंट वरी. ह्याच्यावरचं टाईप्स तुम्हाला माहीत पाहिजे म्हणून ते तुम्हाला दिलेलं. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर दोन गोष्टी राहतात. ह्याच्यानंतर ना वर्क आणि पॉवर आणि एनर्जीचा डिफरन्स खूप वेळा विचारतात. ठीक आहे. त्यांचा आवडीचा क्वेश्चन आहे पॉवर अँड एनर्जी. पॉवर म्हणजे काय असतं रे? रेट ऑफ डुईंग वर्क. एनर्जी काय असतं रे? कॅपॅसिटी टू डू अ वर्क. हा झाला. तर तुम्ही पॉवरचं जर बघता ना, पॉवर इक्वल टू काय असते? वर्क अपॉन टाइम आहे. आणि एनर्जी काय असते रे? कॅपॅसिटी टू डू वर्क आहे, म्हणजे बेसिकली वर्क आहे. मला असं सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये तुमचं टाइम इट, म्हणजे याला असं सांगायचं इट इज टाइम डिपेंडंट. टाइम डिपेंडंट आणि इट इज नॉट अ टाइम डिपेंडंट. हे मला तुम्हाला सांगायचं. हा टाइम डिपेंड आहे, कारण जर तुम्ही फॉर्म्युलामध्ये बघचाल तर टाइम, ह्याच्या फॉर्म्युला टाइम नाही आहे. हा दोन पॅटर्न येऊ शकतो पॉवर आणि एनर्जीमध्ये. 2 मार्काला याच्यामुळे 2 पॉईंट बस झाले. त्याच्यानंतर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, तो सगळ्यांना माहिती आहे. सिम्पल पर्सन ओरिजिन सांगतो म्हटलं तर, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. तुम्ही सांगत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर एक त्याच्यावरचे क्वेश्चन खूप विचारतात, न्यूमेरिकल पण आणि थेअरी पण एक खूप विचारतात. त्याचं नाव आहे वर्क एनर्जी थेरम. ह्याचं नाव आहे वर्क एनर्जी थेरम आणि खूप आवडता क्वेश्चन आहे त्यांचा. मी पहिले तुम्हाला हे सांगतो, थेरम सांगतो. बघा, ते थेरम काय सांगतो? अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम, द वर्क डन बाय अ फोर्स ऑन अ मूव्हिंग बॉडी इज इक्वल टू इंक्रीजिंग एनर्जी. ठीक आहे. बघा काय म्हणता येईल, वर्क डन ऑन असं म्हणता येईल, वर्क डन बाय अ फोर्स ऑन अ मूविंग बॉडी
इज इक्वल टू इट्स इंक्रीज इन कायनेटिक एनर्जी. शॉर्टकटमध्ये कायनेटिक लिहिलं बघा. वर्क डन ऑन अ मुव्हिंग वर्क डन बाय अ फोर्स ऑन अ मुव्हिंग बॉडी इज इक्वल टू इंक्रीजिंग इट्स कायनेटिक एनर्जी. खूप महत्वाचं आहे, खूप म्हणजे खूप शेवटचा टॉपिक आहे आणि खूप महत्वाचा आहे. मी तो तुम्हाला टॉपिक कन्सेप्ट सांगतो. पहिली गोष्ट बघा, आता मला काय सांगायचं आहे. ॲझ्युम करा की एक रिक्षा चालली. ओके, रिक्षा चालू. ओके, किंवा 4 टाकी छोटासा ट्रक चालला, हत्ती, छोटा हत्ती असतो ना तो, 4 टाकी रिक्षा टाईप असतो. ठीक आहे, तो चाललाय इनिशियली. त्याचा इनिशियल स्पीड बघा, इनिशियल स्पीड आहे ना, ॲझ्युम करू यू करूया. ठीक आहे, आता चाललाय, रमत डुबत चाललाय. ओके, आता काय होतं माहिती आहे, मागून एक बस येते मोठी आणि काय करते ही बस, त्याला धडकते. धडकते म्हणजे काय होते बघा, मी काय म्हणतो धडकते याचा अर्थ ती बस त्या गाडीवरती फोर्स अप्लाय करते. म्हणून आलं का, वर्क डन बाय अ फोर्स, म्हणजे हा फोर्स अप्लाय करते. कोणावर अप्लाय करते? ऑन अ मुव्हिंग बॉडी. बरोबर की नाही? म्हणजे बघा, ह्या बसनी फोर्स अप्लाय केला कोणावरती? हा मुव्हिंग बॉडीवरती. त्याची इनिशियल स्पीड काय? यू आहे. आता त्या सारा तुम्ही सिनियर सांगा, जर बसनी ह्या गाडीवरती जर धडक दिली तर काय होईल? ऑब्वियस गाडीचा चेंदामेंदा होईल, ती वेगळी गोष्ट आहे. पण पहिलं काय होईल, ह्या गाडीचा जो स्पीड आहे यू होता तो स्पीड वाढल आणि तो स्पीड काय बनेल रे? ऑब्वियस स्पीड वाढल आणि तो स्पीड काय बनेल? ॲझ्युम करा त्याचा जो फायनल स्पीड आहे काय होऊन जाईल? व्ही होऊन जाईल. मग एनर्जी थेरम काय सांगतो? आता ह्याची कायनेटिक एनर्जी काय असेल? 1/2 mu² असेल. ह्याची आता जो धडक दिल्यानंतर ऑब्वियस त्याचा स्पीड वाढणार आहे, त्याची कायनेटिक एनर्जी काय असेल? 1/2 mv² असेल. मग वर्क एनर्जी थेरम काय होतो? ह्या दोघांचा जो डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स म्हणजे ह्या बसने केलेलं वर्क आहे. म्हणून फॉर्म्युला काय म्हणतो का, ह्या केसने वर्क इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी, कारण ही ऑब्वियस जास्त असेल, मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. म्हणजे काय? 1/2 mv² म्हणजे 1/2 mu². दॅट इज युअर वर्क. समजलं? दॅट इज युअर वर्क. म्हणजे बघा, वर्क डन बाय म्हणजे फोर्स, वर्क डन बाय अ फोर्स, वर्क डन बाय अ फोर्स ऑन अ मुव्हिंग बॉडी, त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे, धडकल्यानंतर कायनेटिक एनर्जी वाढणार आहे ती, हा त्यांचा डिफरन्स म्हणजे तुमचा वर्क असणार. बरोबर की नाही? ऑल सेट आहे वर्क एनर्जी थेरम. ओके, म्हणजे धडकल्यानंतर बघा, इनिशियल कायनेटिक एनर्जी यू असणे एवढी असणार आहे, फायनल कायनेटिक एनर्जी एवढी असणार आहे. मग त्यांनी किती वर्क अप्लाय केले, हा दोघांचा जर तुम्ही डिफरन्स केला की तुम्हाला ते वर्क मिळतं. आणि हा त्यांचा आवडीचा क्वेश्चन आहे, खूप वेळा विचारलेला आहे, व्हॉट इज मीन बाय वर्क एनर्जी थेरम. इव्हन ह्याच्यावरती क्वेश्चन्स पण विचारलेले आहे. ते सांगतात की आधी गाडीचा स्पीड 10 होता, मग तो 100 झाला, मग त्याचं बाबा किती वर्क झालं, मग ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागतं. ठीक आहे, हा चॅप्टरमध्ये आय थिंक एवढंच आहे. ओके, जरा तुम्हाला एक पॉईंट सांगायचा आहे, तो पॉईंट एक खूप महत्त्वाचा आहे, ह्याचे बेस न्यूमेरिकल्स आहे. बघा, तो पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. समजा ॲझ्युम करा हा बॉल ए, ह्याची पोझिशन ए, ह्याची पोझिशन बी आहे, आणि हा ॲझ्युम करा हा ग्राउंड आहे. ॲझ्युम करा ह्याचं डिस्टन्स असं, ही पूर्ण जी हाईट आहे ना ती एच आहे. ही पूर्ण हाईट काय? एच आहे. जेव्हा तो इथून इथे येतो ना त्यावेळेस तो एक्स एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर करतो. बरोबर? तर ह्या केसमध्ये ह्याची हाईट किती होऊन जाईल रे? मग h - x होऊन जाईल. राईट? बघा, ह्याची एनर्जी ह्याचं किती होऊन जाईल? h - x होऊन जाईल. ठीक आहे, आता आपण काय करू, ह्याचे केसेस घेऊया. आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? तिन्ही केसचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं, जसं ॲझ्युम करा की हा बॉल इथला बॉल मी सोडतोय. आता जस्ट इमॅजिन करा, आता हा बॉलला मी पकडलेला आहे. बघा, तुमची टोटल जी एनर्जी असते ना ती नेहमी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असते. ओके, आता ह्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी काय रे? हा जो बॉल आहे हा किती हाईटवरती? एच एवढ्या हाईटवरती. मग ते एनर्जी पोटेन्शियल एनर्जी काय असणार? mgh असणार आहे. आता कायनेटिक एनर्जीबद्दल विचार करायला गेला तर ह्या बॉलला मी सोडलंय का आता? नाही सोडलं, म्हणजे याची व्हॅल्यूसाठी काय ती 0 आली.
आपला फॉर्म्युला काय आहे 1/2mv² आहे. ह्या केसमध्ये तुमचा व्ही किती आला 0 आला, मग तुमची कायनेटिक एनर्जी किती आली रे 0 आले. मग तुमची टोटल एनर्जी किती आली रे बेसिकली mgh आला. हे महत्वाचं आहे. बरोबर, हा पॉईंट ए झाला. बरोबर, आता पॉईंट सी बद्दल आपण विचार करू. आता हा पॉईंट सी कुठे आहे रे, हा ग्राउंडवरती आहे. हा पॉईंट सी काय ग्राउंडवरती आहे. आपलं नेहमीप्रमाणे टोटल एनर्जी काय असते नेहमी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी असते. ओके, आपण पहिलं पोटेन्शियल एनर्जी चेक करू. हा ग्राउंडवरती, याचा अर्थ काय झाला रे, ह्याची हाईट किती झाली रे 0 आली. म्हणजे ह्याची पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे 0 असणार. बरोबर, ह्याची व्हॅल्यू 0 आली. आता ह्याची कायनेटिक एनर्जी किती होऊन जाईल रे 1/2mv² होऊन जाईल. बरोबर, 1/2mv² होऊन जाईल. माझी टोटल एनर्जी किती होईल ह्या केसमध्ये 1/2mv² आला. बरोबर, पण जर तुम्ही ऑब्झर्व करायला गेला तर याचे थोडे फॉर्म्युलाज आहेत, ते तुम्हाला सांगतो मी काय करायचे फॉर्म्युलाज. आता हा v² ला आपलं थोडं व्हॅल्यू टाकावं लागलं. जर तुम्ही बघताना आपला कायनेटिक फॉर्म्युला v² = u² प्लस 2as म्हणून एक फॉर्म्युला आहे. 2as म्हणून एक आपला फॉर्म्युलाच आहे. v² = u². हा u म्हणजे का असं इनिशियल व्हेलॉसिटी असते. इनिशियली हा बॉल मी सोडला होता का नव्हता सोडला, म्हणून त्याची व्हेलॉसिटी किती आली 0 आली. v² ला प्लस 2. आता हा बॉल मी सोडल्यानंतर हा बॉल ऑब्वियस खाली येणार आहे. खाली का येणार आहे बिकॉज ऑफ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग तुमची ए ची व्हॅल्यू काय होऊन जाईल g होऊन जाईल. मग ह्याची व्हॅल्यू काय g आली, ह्याची ए ची व्हॅल्यू काय आली g आली. ओके, आता एस म्हणजे काय डिस्प्लेसमेंट आहे. जस्ट इमॅजिन करा मी ह्या बॉलला इथून सोडलेलं आहे, इथून तो इथं आला, इथं येईपर्यंत त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं रे h एवढं डिस्टन्स कव्हर केलं. म्हणून मी एसच्या ठिकाणी काय टाकतो h टाकतो. म्हणजे मला v² = काय आलं 2gh आलं. बरोबर, आता मी हा जो माझ्या टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2mv². 1/2m v² ची व्हॅल्यू काय आली 2gh आलं. हा 2 ला 2 गेला, म्हणजे टोटल एनर्जी किती आलं तुमचं mgh आलं. आलं का नाही mgh. म्हणजे मला काय सांगायचं सांगतो तुम्हाला, दोन्ही केसमध्ये तुमची एनर्जी किती राहिली mgh आली की नाही. बॉल इथं असो किंवा त्या बॉलला मी टाकून इथं आणला असेल, एनर्जी किती आली mgh. ह्यालाच म्हणतात लॉ ऑफ कॉन्झर्वेशन एनर्जी. बघा इनिशियली काय होतं, ह्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी होती आणि कायनेटिक एनर्जी 0 होती. बरोबर, जेव्हा तुम्ही त्याला बॉलला सोडता तेव्हा ते कन्व्हर्जन होतं. कन्व्हर्जन काय झालं बा, ह्या पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट झालं. बरोबर, कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्ट झालं आणि कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन झालं आणि तुम्हाला एनर्जी किती मिळाली, पण तेवढीच तुम्हाला एनर्जी मिळाली mgh मिळाली. आता जो हा पॉईंट बी आहे ना त्याचं आपण कॅल्क्युलेशन करूया. ऑब्वियस आहे, आता मी म्हणजे मला तर एवढं कळलं, ह्या पॉईंटला पण माझी एनर्जी किती आली mgh आली आणि ह्या पॉईंटला पण माझी एनर्जी किती आली mgh आली. बरोबर, आता आपण ह्या पॉईंटबद्दल विचार करू. ह्या पॉईंटला पण ऑब्वियस मला टोटल एनर्जी काढायची, पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी काढायची. बरोबर, आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असं रे mg आणि हाईट असते. आता हा केस हाईट किती आहे रे बघा ना, ते इमॅजिन करा हा x आहे, हाईट किती असणार आहे h - x असणार आहे. तर काय असणार आहे h - x असणार आहे. म्हणजे बघा mgh - mgx असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. बरोबर, आता मला कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायची. कायनेटिकचा फॉर्म्युला काय 1/2mv² आहे. बरोबर, आता मला ह्या व्हीचा फॉर्म्युला टाकायचा आहे. सेम हे जे कॅल्क्युलेशन टाकलं सेम कॅल्क्युलेशन करायचं ते फक्त आपण चेक करू. v² = काय u² प्लस 2as आलं. बरं, u म्हणजे काय असतं इनिशियल व्हेलॉसिटी. मी पहिल्या इनिशियली बॉलला सोडलं होतं का नाही, मग त्याची व्हेलॉसिटी किती आली 0 आली. मग v² = 0 आला. आता मी जसं मी बॉलला सोडतो तुमची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय ऍक्सेलरेशन काय होतं तुमची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी होती. म्हणजे a ची व्हॅल्यू काय होती g होती. हा 2 तसाच a झाला g. s म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. त्याने किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं इथून इथं येईपर्यंत x एवढं डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. म्हणून s च्या ठिकाणी मी काय टाकलं x टाकलं. मला v² ची व्हॅल्यू काय आली 2gx आला. बरोबर, आता ह्याला उचलला मी इथं टाकणार आहे. फॉर्म्युला काय कायनेटिक एनर्जी = 1/2m v च्या ठिकाणी मी 2gx टाकलं. ह्या 2 ला 2 गेला, म्हणजे काय आला mgx आला. तुमची कायनेटिक एनर्जी किती आली mgx सॉरी कळलं नसेल. v² ची व्हॅल्यू काय आली 2gx आली. ह्या v² च्या ठिकाणी मी 2gx टाकलं. ह्या 2 ला हा 2 गेला, मग काय आला mgx आलं. ओके, आता टोटल एनर्जी म्हणजे काय असतं कायनेटिक एनर्जी प्लस
पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय मिळालं तुला? mgh मायनस mgx मिळालं. मी ते टाकतो mgh मायनस mgx प्लस आता सॉरी आणि कायनेटिक एनर्जी तुम्हाला काय mgx मिळाली. ओके, मी काय केलं पोटेन्शियल एनर्जी टाकली आणि हे टाकलं. ओके, आता मायनसला मायनस गेलं, मायनसला प्लस गेलं mgh. आलं की नाही? ओके बघा mgh मायनस mgx प्लस mgx झालं, हा मायनसला प्लस गेला. बघा पोटेन्शियलची व्हॅल्यू टाकली मी आणि कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू टाकली, मायनस प्लस गेलं mg झालं की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन एनर्जी. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, जेव्हा एखादी बॉल किंवा एखादी गोष्ट तुम्ही वरतून खाली सोडता, तुम्ही कोणत्याही पॉईंटचं जर तुम्ही त्याची एनर्जी काढली, ती एनर्जी नेहमी किती असतं? mg असतं. पॉईंट बी. आता तुम्ही समजा तुमचं इथं कुठलं ते एखादा पॉईंट असेल, तिथली पण एनर्जी काय तुमची mgh असेल. आता ह्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन्स आहे. ह्याच्यावरती क्वेश्चन काय सांगतो तुम्हाला ते पण. आता ते सांगतील बाबा एखादा बॉल आहे, त्याची हाईट एवढ्यावरती आहे, तर ह्याची पोटेन्शियल ह्याची कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करा. बघा ह्याची काय करा म्हणतात, ह्याची कॅल्क्युलेट काय करा म्हणतात? कायनेटिक एनर्जी. बघा मी काय म्हणतोय, क्वेश्चन काय सांगतात म्हणतो. ओके, क्वेश्चन सांगतात एखादा बॉल आहे, त्याचं मास आहे 10 kg आहे, त्याची हाईट म्हणतात की हा 10 मीटरवरती, आणि ह्याला मी ड्रॉप केलं आणि मग आता ह्याचं कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करा. ह्याची कॅल्क्युलेट काय करा? कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करा. तर तुम्हाला येईल का कॅल्क्युलेट करता? का कायनेटिकचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 mv² आहे, बरोबर की नाही? फक्त तुम्हाला m माहिती आहे, तुम्हाला h माहिती आहे. h तुम्हाला v माहिती आहे का रे? नाही माहिती आहे. पण मी तुम्हाला आता थेरम सांगितलेला, ह्या केसमध्ये तुमची जी कायनेटिक एनर्जी असते तीच नथिंग बट युअर पोटेन्शियल एनर्जी असते. फक्त त्यांनी रूपांतर केलेलं आहे. एनर्जी मस्ट बी कॉन्व्हर्स, म्हणजे तेवढीच असते. म्हणून तुम्ही ह्या केसमध्ये कायनेटिक एनर्जी म्हणजे तुम्ही mgh हा फॉर्म्युला अप्लाय करा. बघा तुम्हाला m माहिती आहे, तुम्हाला जी म्हणजे ग्रॅव्हिटी तर दिलेली असते 9.8 असते आणि हाईट त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी म्हणजे ह्याच्यावरच खूप सारे क्वेश्चन्स. मी परत एकदा सांगतो काय सांगतात ते. एखादा बॉल आहे, त्या बॉलबद्दल ते सांगतात, त्या बॉलचा किंवा त्या बॉडीचं मास 10 kg आणि हाईट 10 मीटर आहे, आणि ते म्हणतं की त्याचं कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करा. तुम्हाला जो कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला माहिती आहे तो फक्त 1/2 mv² आहे. ह्या केसमध्ये तुम्हाला v माहीत नाही आहे, पण मी तुम्हाला आता शिकवलं आहे की बा जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही वरतून खाली सोडता, त्याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी सेमच असते. म्हणून तुम्ही कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला किंवा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहा, दोन्ही एकच आहे. आता मी पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहितो कारण की मला ह्या डिटेल्स दिलेल्या आहेत, म्हणून मी ही व्हॅल्यू टाकतो, ह्या व्हॅल्यू काढतो, ह्याने जी एनर्जी मिळते ती माझी कायनेटिक एनर्जी असते. सगळ्यांना समजतंय? एवढंच आहे. ठीक आहे, हेच मला खूप महत्त्वाचं सांगायचं. ह्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन येतात. ठीक आहे, मी याचा एक व्हिडिओ काढलेला आहे, वर पॉवर एनर्जी न्यूमेरिकल, तुम्ही तो बघा, त्यामध्ये हा सिनारिओ नक्की कव्हर केलेला आहे. ठीक आहे, थँक्यू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. थँक्यू.